हे बघा मस्त अशी मालवणी स्पेशल कढी बनलेली आहे. पाहू शकता तुम्ही. खूपच छान टेस्टी अशी आहे आणि खूप बरं वाटतं आहे. कोकणामध्ये खूपच छान असं वातावरण आहे बाहेर. पाऊस रात्रीचा थोडासा पडतो, पण गरमी माझ्या घरात जाणवत नाही. खूप छान आहे, मस्त क्लायमेट आहे. खूपच छान. बघा कलर पण कढीचा छान आलेला आहे. आता मी जेवून घेणार आहे मस्त. तुम्ही पण या जेवायला. तर आज आमच्याकडे फ्रायडेचा मच्छी पूर्ण कट्ट्याला मार्केट भरतं आणि तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळतं. तर चला आपण जेवून घेऊया. बाय. हाय एव्हरीवन, कसे आहात? आज आहे फ्रायडे आणि आमच्या कट्ट्यावर खूप मच्छीचं मार्केट आणि सर्व बाजार भरतो. तर मी आज नणंद माझी गेलेली मार्केटला आणि मी काटेरी मच्छी आणायला सांगितली, कारण गावची काटेरी मच्छी खूपच छान असते. आपण मुंबईमध्ये भरपूर मच्छी खातो, पण ती मोठी मोठी असते. पण काटेरी मच्छीला जेवढं तुम्ही म्हणजे हे असाल ना, चव असते तशी इतर माशांना नसते. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे आहेत पेडवे बोलतात त्यांना. पण इतकी ची कढी सुंदर होते सांगू तुम्हाला. हे बघा, ह्याला मच्छी पेडवे बोलतात आणि मी आज माझ्या नंडेला पाठवलं होतं मार्केटमध्ये की मला पेडवेच पाहिजे. पेडवेचे मी मस्त कढी बनवणार मालवणी स्पेशल. आणि ही सुके दोडकाडे आणलेले आहेत. हे मी आता सुकत वाळत घालणार आहे. मीठ लावल्यामुळे हा असा कलर झालेला आहे. आणि कधीतरी पिठीबरोबर तुम्ही खाऊ शकता. पिठी, भात, तिखट डाळ भाजून खाल्ले जातात हे मासे स्टोववर, किंवा तुम्ही निखाऱ्यावर भाजला जातो हा मासा. आणि छान तिखट डाळीबरोबर, किंवा तुम्ही पिठी बनवली असाल, कोणतीही आमटी बनवली तरी हा मासा भाजला जातो. हे छोटे आणले तिने, पण ह्याच्यापेक्षा मोठे मोठे चांगले असतात. पण ठीक आहे, आता म्हणजे गावात चालून जाईल, पण मुंबईला नेताना मी चांगलेच नेणार आहे मोठे. आणि हे पेडव्याची मी कढी करणार आहे मस्तपैकी झणझणीत मालवणी स्पेशल. आणि फ्राय पण करणार आहे थोडे. मच्छी भरपूर असते इथे. हलवा असतो, सुरमई असते, किंवा प्रॉन्स असतात. पण आपण ते मुंबईमध्ये खातो, पण हे काटेरी मच्छी आहे ना, याला जी टेस्ट आहे ती तुम्हाला इथे मुंबईला मिळणार नाही आणि असे मासे मिळणार नाही. म्हणून मी तिला आता मी साफ करणार आहे. ह्याचंही खवलं काढून घेणार आहे वेळेवर, आणि हे डोकं काढून घेऊन, चप्पी काढून घेऊन, मिठामध्ये थोडं 15 मिनटं ठेवून स्वच्छ धुवून त्याची तुकडे पाडून मी कढी करणार आहे आणि फ्राय करणार आहे. अशा प्रकारे आजचा हा बेत आहे. कारण मी तर चिकन नॉर्मली कमीच खाते, मटण तर खायचंच नाही. आणि फक्त फिश खाते आवडीने. ते पण आता क्वचितच मी खाते, म्हणजे रोज नाही. पण मग आता गावावर आल्यावर मी खाते, कारण इथले ताजी मच्छी असते. तर चला आता मी मच्छी आता बनवून घेते. तुम्ही पण या जेवायला. खूप मस्त क्लायमेट आहे. मी मालवणी स्पेशल कढी दाखवलेलीच आहे रेसिपी, तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला पहिली बघू शकता. आता मी मस्त असं झणझणीत म्हणजे हे बनवणार आहे, मच्छी कढी. आणि फ्राय करणार आहे. भात लावलेला आहे ऑलरेडी. आणि सकाळी मी घावणे आणि चटणी बनवली होती नाश्त्यासाठी. आणि खूप बरं वाटतं गावी, पण थोडं असं रफ व्हायला होतं. पाहू शकता तुम्ही, माझा कलर चेंज झालेला आहे. पण मी उन्हात जात नाही जास्त, तरी पण कलर चेंज झालेला आहे. इथं अदर कामं भरपूर असतात. झाडांना पाणी घालणं, सगळं करणं हे मी करत असते. तर चला आता इथेच ब्लॉग मस्त. ही बघा, मी मच्छी कढी बनवलेली आहे. हे बघा, मच्छी कढी बनवलेली आहे मस्त अशी. पाहू शकता तुम्ही. मस्त तिरपळं वगैरे, कोकमा वगैरे घालून मच्छीची कढी बनवलेली आहे. पेडव्याची कढी बनवलेली आहे, पाहू शकता तुम्ही मस्त. आणि इथे मी फ्राय करायला घेतलेले आहेत मच्छी. खूप कुरकुरीत टेस्टी लागते, पाहू शकता तुम्ही. हे बघा, मस्त अशी फ्राय केलेली आहे मच्छी. इथले पेडवे खूप छान लागतात, कारण ताजे असतात. आणि आम्हाला मालवण किनारा जवळ आहे, त्यामुळे ताजी मच्छी येते इथे. पण मला ही काटेरी मच्छी खूप आवडते, म्हणून मी आज काटेरी मच्छी आणलेली.
खूप छान लागते ही मच्छी. पाहू शकता किती मस्त अशी कढी मच्छीची आणि फ्राय बनत आहे. सुंदर. मी आज बनवली आहे पेडव्याची मस्त मालवणी स्पेशल झणझणीत आंबट गोड तिखट अशी कढी आणि ते मच्छी फ्राय पण केलेली आहे पेडवे. कारण काटेरी मच्छी खूपच छान लागते इकडे आणि ताजी फडफडीत असते. दाखवते तुम्हाला. मस्त छानच वाटतं गावी आणि खरंच प्रत्येकाने आपल्या गावी एक घर छोटंसं का असेना बांधावं. कारण आपण पूर्ण लाईफ आपण मुंबईमध्ये घालवतो नोकरीच्या निमित्ताने. आपल्याला क्वचितच आपण रजेच्या दिवशी येतो आपण गावी मेमध्ये. पण जे गावी सुख आहे ना ते मुंबईला नाही असं मला वाटतं. कारण म्हणजे जे मन शांत पाहिजे ते गावी होतं आणि खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. जसं वय वाढतं ना तसं आपल्याला रिलॅक्स पाहिजे असतो. तर रिटायरमेंटनंतर आपल्याला गावीच बरं वाटतं. कारण मी आता गेले 8 दिवस झाले, मला एक पण विचार माझ्या डोक्यात आला नाही. नाहीतर मी मुंबईला होती तेव्हा अनेक विचार माझ्या डोक्यात यायचे. म्हणजे कौटुंबिक विचार, म्हणजे घरचे सगळी काळजी, मुलांची काळजी. पण इथे आल्यावर खूप रिलॅक्स वाटतं मला. आणि माझा गाव खूप छान आहे. मालवण खूपच छान आहे आणि थंड आहे. मी संपूर्ण अशा बघा पाहू शकता मी मोठमोठ्या खिडक्या ठेवलेल्या आहे घरानं. आणि हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि ह्या अशा हे बारीक जाळी मच्छरची पण लावून घेतलेली आणि हे सताड उघडे असतात खिडक्या. आणि त्यामुळे ना बघा ह्या खिडक्यांना पूर्ण उघड्या असतात. हे पाहू शकता खिडक्या मोठ्या मोठ्या मी लावलेल्या आहे. इथे पण दरवाजा आहे हॉलला. वर जिन्यामध्ये जाताना तुम्हाला मी काल दाखवलेलंच आहे. त्यामुळे इकडून पण हवा येते, इकडून पण हवा पास होते. आणि बघा किती सुंदर असं हवा येतं, आवाज. आणि वर डोंगर आहे, मस्त अशी हवा पास होत असते डोंगराच्या. आता पाऊस लागला की हे सगळं हिरवंगार होतं मस्त असं. आणि डोंगराच्या पायथ्यावरून पाणी खाली येत असतं, झरे वाहत असतात आणि संपूर्ण हिरवंगार असतं. आणि जसं आपण महाबळेश्वरला जातो ना त्याप्रमाणे थंडगार असतं इथे संपूर्ण. खूप छान वाटतं मला इथे राहायला. आता बघा हे बघा मी दाखवते तुम्हाला. अशा मी सताड उघड्या असतात माझ्या विंडो आणि त्यामुळे प्रत्येक रूमच्या खिडक्या उघड्या असल्यामुळे इथे मी घामोळीची पावडर लावलेली आहे. थोडं मुंबईमध्ये घामोळं आलेलं आहे त्यामुळे बघा कसे डाग झालेले आहेत. पण घामोळीची पावडर लावल्यामुळे थोडं कमी झालेलं आहे. आणि हे बघा ही मागची बाजू आहे. इथे पण मी ना हा आहे दरवाजा, हा दरवाजा मेन दरवाजा. आणि हा आहे सेफ्टी दरवाजा. सेफ्टी दरवाजाला मी जाळी अशी जाड जाळी आणि मध्ये मच्छरची जाळी अशी लावून घेतल्यामुळे मच्छर पण येत नाही, कोणते सरपटणारे प्राणी येत नाही. आणि विंडोला पण सगळ्या बारीक जाळ्या राहिल्यामुळे कोणतेही प्राणी किंवा मच्छर पण येत नाही. आमचे रात्रीची पण सताड उघडे असतात विंडो आणि त्यामुळे हवा पास होते आणि त्यामुळे क्लायमेट खूप घरात थंड राहतं. आणि हे बघा इथे मी हे केलेलं आहे. इथे मी मशीन लावलेली आहे पाहू शकता. आणि मला पाहिजे तसं मी करून ठेवलेलं आहे त्यामुळे मला माझ्या घरी इथे मुंबईपेक्षा इथे रिलॅक्स वाटतं. आता बघा हा मेन डोअर आहे. इथे बघा तुम्हाला मी दाखवते. इथे मेन डोअर आहे. हा एक दरवाजा आहे मेन डोअरचा. आणि त्याच्यानंतर हा बघा. आणि त्याच्यानंतर इथे आहे सेफ्टी डोअर. इथे पूर्ण जाळी पॅक केलेली आहे आणि इथे आहे सेफ्टी डोअर बघू शकता. आणि इथे पण मी जाळी बारीक लावलेली आहे त्यामुळे संध्याकाळी जरी गावच्या ठिकाणी ना संध्याकाळी लाईटवर किडे येतात, ते किडे आतमध्ये येऊ शकत नाही. मस्त असं आम्ही दरवाजा असं सताड उघडायचा. किडे येत असल्यामुळे लोक संध्याकाळी दरवाजे बंद करतात. कारण शेतात आजूबाजूला शेती आहे आणि कुठे पण गेलात तर पावसाळ्याच्या सीझनला तुमच्या घरात किडे येतच असतात. बारीक बारीक किडे, पिंगाणी वगैरे असे येत असतात. भुंगे वगैरे येत असतात.
त्यामुळे लोक दरवाजे संध्याकाळचे बंद करतात, त्यामुळे त्यांना गरमी जाणवते. पण मी कसं संपूर्ण जाळी लावून घेतल्यामुळे आम्हाला ही गरमी अजिबात लागत नाही आणि मी संध्याकाळचे पण दरवाजे उघडे ठेवते. वरच्या मजल्यावर सेम केलेलं आहे. वरच्या मजल्यावर पण मी सेफ्टी 2 डोअर लावलेले आहेत असे जाळींचे, पाहू शकता जसे मी ते त्या प्रकारे लावले तर प्रमाणे. आणि त्यामुळे मला खूप असं रिलॅक्स वाटतं. हे बघा, हे किचनचं ही संपूर्ण जाळी लावलेली आहे पूर्ण, त्यामुळे आम्हाला रिलॅक्स इतकं वाटतं की म्हणजे हवा पास होत असते, ACची पण गरज नसते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला एक 1 रूम किचन असेल ना का, तुम्ही तुमच्या गावी नक्की घर बांधा. आणि जेव्हा आपण रिटायरमेंट होतो तेव्हा नक्की जाऊन राहा तुम्ही. खूप रिलॅक्स वाटतं आणि मला तर खूप छान वाटतं. तर कसा वाटला तुम्हाला आज ब्लॉग? मी मच्छी दाखवलेलीच आहे आणि मच्छीची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि आता मी कोकणामध्ये थोडे दिवस राहणार आहे. बरीच कामं आहेत माझी, ती करून नंतर मी मुंबईला जाणार. पण एवढ्यात घाई करणार नाही, मला सगळी कामं आवरून मला जायची आहे. मुलगा पण माझा आता येत आहे, तो पण 15 दिवस राहील. त्याच्या कामानिमित्त त्याला जावं लागलं तर तो जाईल. पण मी माझी कामं पूर्ण होऊन झाल्याशिवाय राहणार. हे बघा, इथे आहे नारळ. हे बघा, हे नारळाची झाडं आहेत. इथे भरपूर नारळ असे खाली पडत असतात, मला काढायची पण गरज नाही. आता वर जे नारळ आहेत ते काढून मी साफ करून घेणार आहे नारळ. पण अशा प्रकारे माझी कामं सतत चालू असतात आणि खूप बरं वाटतं. भरपूर कामं आहेत, मी तुम्हाला सांगू शकत नाही. जेव्हा मी करणार त्यावेळी तुम्हाला हे तो ब्लॉग हे करणार आहे, अपलोड करणार आहे. चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.